नास्तादेमसची भविष्यवाणी. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. प्रकरण 13. खऱ्या आणि बनावट भविष्यवाणीचे युद्ध. डॉक्टर गोबेल्स सावध झाला आणि सेंच्युरीजची मिळतील ती सर्व पुस्तके त्याने गोळा केली. फ्रेंच भाषेचे अनेक तज्ज्ञ गोळा केले आणि ती पुस्तके जर्मनीमध्ये भाषांतरित करून घेतली. या भविष्यवाणीतील धोका आता त्याच्या लक्षात आला होता. हिटलरच्या संदर्भातील सर्व चतुष्पदींची त्याने एक वेगळी नोंद बनवून घेतली आणि त्यांचा पुनश्च नीट अभ्यास केला. ज्या मूळ चतुष्पदींमध्ये महायुद्धाच्या पूर्वार्धात हिटलरला आणि त्याच्या जर्मन सैन्याला मिळणाऱ्या विजयांचे वर्णन केले आहे, त्या चतुष्पदी त्याने कायम ठेवल्या. परंतु युद्धाच्या उत्तरार्धात जर्मन सैन्याची होणारी पिछेहाट आणि शेवटी संपूर्ण पराभव, हिटलरचा शेवट इत्यादी सांगणाऱ्या चतुष्पदी वगळल्या. त्याऐवजी जर्मन सैन्याचे विजय वर्णन करणाऱ्या नव्या चतुष्पदी या तज्ज्ञांकडून अर्न्स्ट क्राफ्टकडून त्याने करवून घेतल्या आणि वगळलेल्या चतुष्पदींच्या जागी या बनावट रचना घातल्या. याप्रमाणे बनविलेली सेंच्युरीजची नवी पुस्तके सर्वत्र वितरित केली. इंग्लंडच्या किनाऱ्यालगतच्या भागातही ही नवी पुस्तके पोहोचतील अशी व्यवस्था त्याने केली. इंग्लंडचे युद्धकालीन पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांच्या कानी ही वार्ता जाताच त्यांनी सेंच्युरीजची मूळ प्रत मागवून लुई द व्होल या मदतनीसाकडून त्यांचे यथायोग्य जर्मन भाषांतर करवून घेतले आणि विमानातून त्या प्रती जर्मनीत आणि जर्मनीने पादाक्रांत केलेल्या प्रदेशात टाकल्या. नास्तादेमसच्या सेंच्युरीज या पुस्तकाचे हे एक आगळेच प्रचारयुद्ध खेळले गेले. नास्तादेमसच्या काळात विमाने नव्हती. विमान चालविणारे वैमानिक देखील कुणाला माहीत असण्याची शक्यता नव्हती. त्याचप्रमाणे बॉम्ब या भयानक स्फोटक अस्त्राचीही कुणाला कल्पना असण्याचे कारण नव्हते. परंतु नास्तादेमसच्या दिव्य दृष्टीला हे हवाई युद्धाचे दृश्य स्पष्टपणे दिसले असावे यात शंका नाही. त्याने किती सुयोग्य शब्दात वर्णन केले आहे पहा. ते यांत्रिक पक्षी आकाशातून जमिनीवर नाश टाकतील. नाश सर्वत्र विजेसारखा लखलखाट. यांत्रिक पक्षाच्या पोटात मानवाचे धड आणि डुकराचे मस्तक असलेले विचित्र प्राणी चौफेर नाश टाकीत आकाशात गिरट्या घालतील. मुखोटा मास्क घातलेले वैमानिक नास्तादेमसने कधी पाहिले असण्याची शक्यताच नाही. त्यामुळे त्यांचे मस्तक त्याला लांबोळके डुकराच्या मस्तकाप्रमाणे वाटले असणार. यांत्रिक पक्षी म्हणजे विमान आणि नाश म्हणजे बॉम्ब हे सांगण्याची आवश्यकता नाही. खुद्द हिटलरबाबत त्याने काढलेले उद्गार किती समर्पक आहेत पहा. 3ऱ्या शतकातील 35वी चतुष्पदी सांगते, सामान्य कुळातून आलेला आपल्या अमोघ वक्तृत्वाने साऱ्यांना भारून टाकील. 60 लाखांहून अधिक ज्यू धर्मीयांचे शिरकाण, भयानक रक्तपात आणि युरोपच्या भूमीवर रक्ताचा सडा घातला जाईल. त्याचे शेवटी काय झाले हे कुणालाच कळणार नाही. ॲडॉल्फ हिटलरने बर्लिन नजीकच्या टेकडीत बांधलेल्या आपल्या खास बंकरमध्ये आपली प्रेयसी इव्हा ब्राऊन हिच्या समवेत आत्महत्या केली आणि पेट्रोल ओतून जाळून घेतले असे मानले जाते. अनेक विचारवंतांच्या मते हिटलरसारखा अत्यंत खंबीर मनाचा मनुष्य आत्महत्या करील हे कदापि शक्य नाही. तो कुठेतरी दक्षिण अमेरिकेतील देशात पळून गेला असणार. काय असेल ते असो, पण त्याही बाबतीत नास्तादेमसने केलेली भविष्यवाणी केवळ अतर्क्यच म्हणावी लागेल.
चतुष्पदी बदलून नीती कशी बदलेल? स्विस ज्योतिषज्ञ अर्न्स्ट क्राफ्ट याने बनावट चतुष्पदी रचल्या आणि नाझी प्रचार मंत्री डॉक्टर जोसेफ पॉल गोबेल्स याच्या योजनेनुसार नास्तादेमसच्या सेंच्युरीज या ग्रंथाच्या बनावट आवृत्त्या करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. पैशाच्या आत्यंतिक गरजेपोटी त्याने हे दुष्कृत्य केले होते. मूळ ग्रंथातील चतुष्पदी वगळून त्या जागी जर्मनीच्या देदीप्यमान विजयाचे गोडवे गाणाऱ्या चतुष्पदी घुसडण्यात आल्या. याप्रमाणे नव्याने संपादित केलेल्या नास्तादेमसच्या सेंच्युरीजच्या वेगवेगळ्या भाषांत छापलेल्या प्रती फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांमध्ये वाटण्यात आल्या. जर्मन बुद्धिमत्तेचा आणि प्रचारतंत्राचा तो एक उत्कृष्ट आविष्कार म्हणता येईल. अर्न्स्ट क्राफ्टने गोबेल्सच्या प्रचार खात्यात काही दिवस काम केले खरे, पण त्याचे मनच त्याला खाऊ लागले. आपण केवळ स्वार्थासाठी जगातील एका महान भविष्यवेत्त्याचा उपमर्द केला, त्याच्या उज्ज्वल नावाला काळे फासले अशी टोचणी त्याला सदैव अस्वस्थ करू लागली. त्याने त्यापुढे काम करण्याचे नाकारले, परंतु एकदा नाझी यंत्रणेत शिरलेल्या माणसाला बाहेर थोडेच सोडले जाते. मनाने खचलेल्या नैराश्यग्रस्त अर्न्स्ट क्राफ्टला गेस्टापोने जर्मन हेर खात्याने कैद करून छळछावणीकडे पाठविले. अर्न्स्ट क्राफ्टने हाय खाऊन वाटेतच प्राण सोडला. त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या भाडोत्री ज्योतिषांनाही त्याच्या समवेतच पाठविले गेले. त्यांचे काय झाले असावे याबद्दल तर्क करण्यास फार कल्पनाशक्तीची आवश्यकता नाही. सेंच्युरीज या ग्रंथाबाबत डॉक्टर मॅक्स फॉन्टब्रून आणि जीन्स चार्ल्स फॉन्टब्रून या पितापुत्रांची समीक्षा आणि स्पष्टीकरणे सर्वाधिक विश्वसनीय आणि प्रमाणभूत मानली जातात. डॉक्टर मॅक्स फॉन्टब्रून हे फ्रान्समधील प्रथितीय सेवाभावी डॉक्टर. त्यांना ज्योतिषविद्येबाबत विलक्षण आकर्षण होते. 1605 मध्ये प्रकाशित झालेली सेंच्युरीज या ग्रंथाची एक दुर्मिळ प्रत कुणा सद्हृदयाने 1934 मध्ये त्यांना भेट म्हणून पाठवली. त्यांनी लागलीच चतुष्पदींचा अन्वयार्थ लावण्यास प्रारंभ केला आणि 1938 मध्ये सेंच्युरीजचा भावार्थ या नावाने आपले पुस्तक आपल्या स्पष्टीकरणासह प्रकाशित केले. त्यात जर्मनीचा प्रारंभी विजय, नंतर पिछाहाट आणि शेवटी पराभव हे सर्व काही कथन केले होते. हिटलरचा करुणास्पद शेवटही वर्णन केला होता आणि युद्धोत्तर घटनांत जर्मनीची फाळणी आणि इस्रायलची निर्मिती होईल हेही चतुष्पदींच्या आधारे विशद केले होते. साहजिकच 1940 मध्ये जर्मनांनी फ्रान्स पादाक्रांत केल्यावर फॉन्टब्रूनच्या पुस्तकावर बंदी घातली. मिळतील त्या सर्व प्रती गोळा करून जाळून टाकल्या. ज्या छापखान्यात पुस्तक छापले होते त्यांतील यंत्रे अक्षरांच्या खिळ्यांसहित वितळवून टाकली आणि इमारत जमीनदोस्त केली. नंतर 1944 मध्ये जर्मनीची पिछेहाट सुरू झाली आणि फ्रान्सवरील विळखा सैल झाला. फॉन्टब्रूनच्या ग्रंथाच्या काही प्रती दडवून सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. त्यांचे पुनर्मुद्रण करून डॉक्टर मॅक्स फॉन्टब्रूनचा सत्कार करण्यात आला. या ग्रंथातील जर्मनीची फाळणी आणि इस्रायलची निर्मिती यांवरील त्यांच्या स्पष्टीकरणामुळे त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. पण या गोष्टी 400 वर्षे अगोदरच
पाहणाऱ्या नॉस्ट्राडॅमसच्या अतिंद्रिय शक्तीचा तो आणखी एक थक्क करणारा अनुभव होता. डॉक्टर मॅक्स फॉन ब्रूनच्या ग्रंथात फक्त एक मोठी उणीव आहे. त्याने मॅजिनो लाईन तटबंदीबाबत काहीही भाष्य करण्याचे टाळले आहे. कदाचित ॲबेटॉर्ने शॉव्हिनीचा ग्रंथाचा दबदबा हे त्याचे एक कारण असावे. डॉक्टर मॅक्स फॉन ब्रून यांनी 1959 मॉन्टेविलियर येथे इहलोकीची यात्रा संपवली. त्यानंतर 5 वर्षे अविश्रांत परिश्रम करून जीन चार्ल्सने वडिलांच्या संशोधनाची सारी साधने, कागदपत्रे गोळा केली आणि वेगवेगळ्या भाषांतून, चतुष्पदीतून आलेल्या शब्दांचे अर्थ आणि त्यांच्या विविध छटा संगणकाच्या साहाय्याने स्पष्ट केल्या. 1980 त्याने आपला अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित केला. नॉस्ट्राडॅमसच्या भविष्यकथनाबाबत हा ग्रंथ आज प्रमाणभूत मानला जातो. त्यातील काही लिखाण मन वेधून घेते. त्याने म्हटले आहे, नीती कधीही कुणालाही टाळता येत नाही. हेच खरे. जर्मनीचे शस्त्र संपन्न बनून सामर्थ्यवान होणे, युरोप पादाक्रांत करणे, लक्षावधी ज्यूंचा संहार, कोट्यावधी युवकांचे रक्त सांडणे, कल्पनातीत मालमत्तेची हाती वगैरे साऱ्या गोष्टी ठाऊक असूनही टाळता आल्या नाहीत. हिटलरला आपला दारुण शेवट ठाऊक असूनही टाळता आला नाही. जर्मनीचा पराभव होईल हे माहीत असून युद्ध थांबविता आले नाही. या सर्व घटित वास्तवाला नीतीशिवाय आणखी दुसरे कोणते नाव देता येईल? प्रकरण 13 येथे समाप्त. नॉस्ट्राडॅमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.